एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. शिलाहार राजा भोज याने निर्मिलेला हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1659 साली अफजलखानाच्या वधानंतर आदिलशाहीतून स्वराज्यात सामील केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1681 साली औरंगजेब स्वराज्य बुडवायला महाराष्ट्रात आला. त्याने इसवी सन 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली. परंतु त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांनी मोगलांविरुद्ध टक्कर दिली व औरंगजेबाच्या स्वराज्य धुळीस मिळवण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला. जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस या गडावर मुक्कामास होते. त्यानंतर इसवी सन 1700 साली औरंगजेबाने हा गड घेण्याची मोहीम उघडली. तोफखाना प्रमुख मीर अतिश तरबियत खानने मोगली तोफा आणून किल्ल्याच्या तटावर मारा सुरू केला आणि 4 दिवसात हा गड मोगलांनी जिंकला आणि या किल्ल्याचे नाव किल्ली द फतेह अर्थात यशाची गुरुकिल्ली असे करण्यात आले. पण इसवी सन 1708 साली हा गड मराठ्यांनी पुन्हा जिंकला. या गडाच्या पायथ्याचे गाव तळबीड म्हणजे छत्रपती शिवरायांची पत्नी सोयराबाई मोहिते यांचे माहेर, तसेच मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई यांचे गाव. जय शिवराय मित्रांनो, आजची आपली उन्हाळ दिवसाची उन्हाळ भटकंती आहे ती याच सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या गडाची. किल्ले वसंतगड. किल्ले वसंतगड. कराड चिपळूण रस्त्यावर वसलेल्या या गडावर यायला 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग कराड चिपळूण रस्त्यावरील 8 किलोमीटरवर असलेले वसंतगड हे पायथ्याचे गाव, तर दुसरा सातारा कराड रस्त्यावरील उंब्रजवरून 10 किलोमीटर असलेल्या तळबीड या गावातून. आम्ही सकाळी दातेगडाला भेट दिली असल्यामुळे आम्हाला वसंतगड जवळ होते, म्हणून आम्ही वसंतगड मार्गेच किल्ल्यावर जाण्याचे ठरविले. वसंतगड गावाच्या शेवटी एक ठळक पायवाट गडावर जाते. या वाटेने आपण गडाच्या मधल्या खिंडीत येतो. इथे आपल्याला तळबीडवरून आलेली वाट मिळते. खिंडीतून एक ठळक पायवाट गडावर जाते. या वाटेने पायऱ्यांमार्गे आपण गडावर प्रवेश करतो. पण यातील काही पायऱ्या या गडाचे भग्न कोरीव शिल्प असलेले दगड टाकून बनवल्यात. पहिल्या दर्शनात अशी उदासीनता पाहून आमचे सर्वांचे मन उद्विग्न बनले. प्रवेशद्वारापाशी गणपतीचे मंदिर आहे. या गडाचे मुख्य प्रवेशद्वार हे इंग्रजांनी तोफांच्या भडीमाराने भग्न केलेलं आहे. याच भग्न प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. येथे वाड्यांची तसेच घरांची ज्योती आढळतात, पण येथेही भग्न कोरीव शिल्प असलेले खांब आडवे टाकलेत. प्रवेशद्वाराच्या बुरुजा शेजारीच पत्र्याची शेड असलेले हनुमानाचे मंदिर आहे. हे भग्न वाडे पाहून आम्ही गडाच्या तटबंदीवरून पुढे निघालो.
गडावर फिरताना नक्कीच गडाची ताकद जाणवते. या गडाला चारही बाजूनी भक्कम तटबंदी उभारून संरक्षित करण्यात आले असून या गडाच्या चारही कोपऱ्यांवर टेहळणीसाठी भक्कम बुरुज बांधण्यात आले आहेत. या बुरुजावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. यातील काही बुरुज आज उद्ध्वस्त झालेत. गडाची तटबंदी अजूनही तशीच दिसते. गडावर फिरत असताना त्यावेळेस गडाचं वैभव काय असेल याची नक्कीच कल्पना करता येते. हे पाहत असताना अतिशय सुंदर असलेल्या या गडाच्या मी प्रेमात पडलो. या वसंतगडाची निर्मिती शिलाहार राजा भोज याने केली. इसवी सन 1659 मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. मसूरचे पूर्वापार जागीरदार असलेले महादाजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेने चाकरी केली. ज्यावेळेस अफजलखान महाराष्ट्रात आला त्यावेळेस महाराजांना विरोध करण्यात त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफजलखानाच्या बरोबरीने प्रतापगडाच्या आखाड्यात उतरले. खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी आदिलशाहीचे किल्ले घ्यायला सुरुवात केली आणि त्यातच महादाजी जगदाळे हा तळबीड गावाजवळ महाराजांच्या हाती जित्ता सापडला. महाराजांनी त्याचे हात तोडले आणि इसवी सन 1659 मध्ये वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला गेले. पुढे जिंजून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते. औरंगजेब दक्षिणेत उतरला आणि त्यानंतर वसंतगडाचं नाव इतिहासात ठळकपणे उमटलं. औरंगजेबाने 1698 साली त्याच्या अखेरचा किल्ले जिंकण्याचा प्रारंभ ह्या किल्ल्यापासूनच केला. इसवी सन 1700 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ठेवले किल्ली द फतेह म्हणजे विजयाची किल्ली. पण इसवी सन 1708 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला. हा किल्ला जरी थोडा अपरिचित असला तरी त्याच्या पायथ्याचं तळबीड गाव मात्र पराक्रमाचं आणि सौंदर्याचं कोंदण लागलेलं. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं हे गाव. शहाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई, छत्रपती शिवाजी महाराजांचे तिसरे सेनापती हंबीरराव मोहिते तर छत्रपती शिवाजी महाराजांची सून हंबीरराव मोहिते यांची कन्या राजारामाची पत्नी ताराबाई यांचं हे गाव. 16 डिसेंबर 1684 रोजी आदिलशाही सैन्याविरुद्ध झुंज देताना वाई येथे तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थ पडले. या गावात हंबीररावांची समाधी पाहण्यासारखी आहे. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून या दरवाजाचे व त्याच्या तटबंदीचे अवशेष आजही चांगल्या अवस्थेत आहेत. दरवाजा पाहून आम्ही गडावर असलेल्या 2 तळ्यांजवळ आलो. कोयना तळे आणि कृष्णा तळे अशी त्यांची नावे. त्याच्या काठावर जुन्या समाध्या आणि सतीशिळा आहेत. त्या पाहून आम्ही गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिराशेजारी येऊन पोहोचलो. चंद्रेश्वर अथवा चंद्रसेन मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. मंदिराबाहेर दीपमाळ असून त्याच्याजवळ गडावरील काही शिल्पे ठेवली आहेत. मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती व त्याच्या बाजूला त्याची पत्नी व बहीण यांच्या मूर्ती आहेत. रावणाची बहीण शुपर्णखा हिचा मुलगा म्हणजे चंद्रसेन हा दैत्य होता. चंद्रसेनाने शंकराला प्रसन्न करून वर मागितला आणि त्याला दैवत्व प्राप्त झाले अशी आख्यायिका या भागात सांगितली जाते. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. दैत्य आणि त्यातील रावणाचा भाचा असून त्याचं मंदिर असलेलं वसंतगड हा एकमेव किल्ला या महाराष्ट्रात आहे. या मंदिराशेजारी वाड्यांचे अवशेष आढळतात. आजूबाजूला शंकराचे व विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे.
हा सर्व गड फिरण्यास साधारण 1.5 तास लागतो. अशा या सर्वांग सुंदर गडाला दिलेली ही भेट निश्चित आमच्यासाठी अविस्मरणीय अशी राहील.